हॅलो एव्हरीवन. तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि मी करत आहे चहा. तर हे राईम ऐकल्यानंतर मला एक कविता आठवली, ती म्हणजे घड्याळात वाजले 6 आईने केला चहा. तर आज चहा मी नाही पिणार आहे, मी फक्त मम्मीला करून देते आणि त्याच्यासोबत तिला मी ब्रेड गरम करून दिले तूप टाकून, कारण की आज मला खायचं आहे सँडविच, ते पण स्वीट पीनट बटर सँडविच. आणि पीनट बटर पण मी घरीच बनवणार आहे, तर आपण बघूया की घरी पीनट बटर कसं बनवायचं ते. त्याआधी मी मम्मीला चहा देऊन देते. तर सर्वात आधी मी पॅनमध्ये शेंगदाणे टाकले आणि ते व्यवस्थित खरपूस असे भाजून घेतले. त्याच्यानंतर मग मी ते एका ताटामध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून दिले आणि शेंगदाणे गार झाल्यानंतर ते मिक्सरच्या जारमध्ये काढून दळायला घेतले. बस एवढीच आहे पीनट बटरची रेसिपी. फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि ते एकदम तेल सुटेपर्यंत दळून घ्यायचे. तर माझ्याकडून जार जरा जास्तच भरला गेला होता आणि मग ते व्यवस्थित दळलं जात नव्हतं. मग मी त्याच्यातलं थोडंसं कूट बाजूला काढून घेतला आणि इथे जार एवढा पक्का फसून गेला होता की निघतच नव्हता. कस तरी मी तो काढला. आणि पीनट बटर व्हायला थोडासा टाइम लागतो, हळूहळू करून ते दळायचं असतं. आणि हे बघा आपलं पीनट बटर रेडी झालेलं आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मार्केटचं थोडंसं रनी असतं आणि घरी केलेलं थोडंसं घट्ट बनतं, पण टेस्ट खूप छान लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नो प्रिझर्वेटिव्ह आणि नो ॲडेड शुगर. आता तुम्ही म्हणाल की ब्रेडमध्ये तर प्रिझर्वेटिव्ह असतातच ना, पण ठीक आहे, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण तर करू शकतो. तर इथे मी सँडविचसाठी ब्रेडला आधी पीनट बटर लावून घेतलं, त्याच्यानंतर मग बनाना स्लाइसमध्ये कट करून घेतला आणि मग ते ब्रेडवर रचून त्यावर दुसऱ्या ब्रेडची स्लाइस ठेवून घेतली आणि असं सिम्पलचं सँडविच आपलं रेडी झालं. आणि हे सँडविच खूप टेस्टी लागतं. त्याच्यानंतर मग मी पीनट बटर एका काचेच्या जारमध्ये काढून घेतलं. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.